वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो आजचं थंबनेल वरून तुम्ही रीड केलंच असेल. सो आजचं जे कलेक्शन आहे स्पेशल मिंत्रावरून काही ज्वेलरी सेट ऑर्डर केले आहेत. ट्रेंडी आहेत आणि छान एखाद्या आउटफिटवर, वेस्टर्नवर, इवन आपलं कुठलेही आउटफिट जरी वेअर केलं त्यावर इझिली आपण वेअर करू शकतो खूप कमी प्राईजमध्ये. आणि यातले काही जे ब्रँड्स आहेत ना, खरंच त्याची ज्वेलरी मी याच्या आधी पण यूज केलेली आहे पर्सनली. खूप छान ज्वेलरी असते, स्पेशली त्यांचे जे ऑक्सिडाइज ज्वेलरी असतात. ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हटलं की आधी एक सिंगल टोन मध्ये ब्लॅक किंवा ब्लॅकिश टोन किंवा असं थोडंसं सिल्वर टोन मध्ये यायचे, पण आता थोडेसे कलर त्यामध्ये मिक्स होऊन येतात. सो खूप छान वाटतं. एखाद्या कलर्ड आउटफिटवर जरी घालायचं काम पडलं तरी पण त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. सो त्यामधलं पहिलं दाखवते मी. अगेन ऑक्सिडाइज आहे आणि हे आहे तीज ब्रँड कडून. सो असे पॅकिंग येते याचं. तीच ब्रँड आहे ही आणि खूप छान पॅकेजिंग मध्ये हे प्रॉडक्ट मला रिसीव झालेले आहे. यामध्ये इयरिंग्स आले ते जे मी वेअर केलेले आहेत. खूप सुंदर तुम्ही बघू शकता. मी पिंक कलरचा कुर्ता वेअर केलेला आणि खूप आणि मधामध्ये पिंक कलरचं स्टोन यूज केलेला आहे. या पद्धतीचं चोकर मला रिसीव झालेलं आहे. मरून कलर मध्ये स्टोन यूज केलेला आहे आणि मधामध्ये फ्लॉवर यूज केलेला आहे. छान ऑक्सिडाइजची ज्वेलरी आहे. कम्प्लीट फिनिशिंग खूप व्यवस्थित आहे. स्टोनची क्वालिटी अगदी व्यवस्थित दिलेली आहे. मधामध्ये व्हाईट स्टोन यूज केले आहे, बाकी आणि रेड व्हाईटचं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. बॅक साईडला टक करण्यासाठी अशा पद्धतीची डोर दिली. जनरली जे ऑक्सिडाइज ज्वेलरी असतात त्यामध्ये ब्लॅक कलरचे डोर मोस्टली यूज केलेले असतात. कुठली गोल्डन असतात किंवा मग सिल्वर चेन असते किंवा ऑक्सिडाइज कलरमध्ये चेन असते. सो या पद्धतीने आपण वेअर करू शकतो. छान वाटतंय. इवन कुर्तावर सुद्धा छान वाटतंय. सिंपल जर कुर्ता असेल आणि तुम्हाला त्याला स्टाईल करायचं असेल किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये आपल्याला घालायचं असतं, सो अशा वेळेला पण आपण या पद्धतीची ज्वेलरी वेअर करू शकतो. सो छान आहे. बॅक साईडून पण व्यवस्थित फिनिशिंग दिलेली आहे. सो असे ज्वेलरी ना छान वाटतात. अगेन युनिक असतात. सो नक्की रिकमेंड करेन या ज्वेलरी. नक्की इन्व्हेस्ट करा. एकदा ऑर्डर करून बघा. क्वालिटी चेक. त्यानंतर नेक्स्ट आहे अगेन तीज ब्रँड कडून. याचे 2 ते 3 ज्वेलरी मी ऑर्डर केलं होतं. काही रिसीव झाले मला, काही नाही झाले. नेक पीस मी ऑर्डर करून घेतला होता अशा पद्धतीचा. पूर्ण मोतीचे डोर बनवलेली आहे. तारामध्ये पूर्ण गुंफली आहे ते आणि छान असं खाली पेंडंट दिलेला आहे. कुठलीही सिल्वर बॉर्डरची साडी असेल किंवा सिल्वर टोन मधली साडी असेल, सो त्यावर अशा पद्धतीची ज्वेलरी खूप छान दिसते. खूप सुंदर पेंडंट आलं. लिटरली आय लव्ह धिस. छान वाटतं. जसं युनिक ज्वेलरी एकदम छान. आणि कुठलीही ट्रेडिशनल गोष्टीसाठी किंवा काठपदर साडी असेल त्यावर पण आपण यूज करू शकतो. कारण जे लुक आहे एक महाराष्ट्रीयन लुक तयार करण्यासाठी असे थोडेसे लांब मला कानातले रिसीव झाले. कानातले मला असं वाटतं की थोडंसं जो पॅटर्न दिलेला आहे त्यांनी त्यानुसार मॅच होत नाही. जर आपण या कलरमध्ये या कलरचे स्टोन जे दिलेले आहेत अशा पद्धतीचे राऊंड मध्ये वगैरे जर ऑर्डर केले तर एक्झॅक्ट मॅच होईल. त्यानंतर आजच्या कलेक्शन मधलं लास्ट आहे. खूप जास्त कलेक्शन मी यावेळेला इन्क्लूड नाही केलं. अगदी मिनिमम केलेलं आहे आणि छान आहे. बाकी सर्वच खूप छान ज्वेलरी रिसीव झालेली आहे. एवढं प्रिटी नेकपीस आहे. म्हणजे एखादी सिंपल साडी असेल ना, थोडंसं डार्क कलर मध्ये, त्यामुळे जर फेंट कलरची साडी किंवा क्रिमिश कलर टोनच्या ज्या साड्या असतात ते जर वेअर केली, एखादी प्रोफेशनल ज्या साड्या असतात प्लेन वाल्या, सो तसे जर यूज केले तर असे ज्वेलरी खूप सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता स्टड्स ना, हे जे काय म्हणतात त्याला, प्लास्टिकचे मोती तयार केलेले आहेत. थोडेसे क्रिस्टल मध्ये आहेत आणि छान शाईन करतात. खूप छान क्वालिटी मध्ये आहे. अगदी व्यवस्थित आहे. मधात असे फ्लॉवरचे पॅच त्यांनी यामध्ये पुट केलेले आहेत. बाकी ओव्हरऑल लेंथ खूप सुंदर. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतात अशा पद्धतीचे.
नाईट साठी तर एकदम बेस्ट आहे. एक छान असं शाईन एखादं मॅट फिनिशिंग मधले जर साडी घालत आहोत त्यावर जर अशी जर ज्वेलरी घातली ना तर एक प्रॉपर एक हायलाइटिंग ज्वेलरी होऊ शकते आणि छान आहे. ओव्हरऑल क्वालिटी वाईज अगदी व्यवस्थित आहे. याचं फिनिशिंग व्यवस्थित दिलेली आहे, छान बनवलेला. ओव्हरऑल बॅक साईडला असं टक करण्यासाठी डोर दिलेली आहे. बाकी ओव्हरऑल फिनिशिंग खूप छान आहे. यात नियर अबाउट 10 कलर्स अवेलेबल आहे. सो जो कलर हवा तो कलर आपण यामध्ये पिक करू शकतो. भरपूर कलर ऑप्शन आहे. लाईक जसं आता डार्क आहे तर नियर अबाउट 5 डार्क टोन मध्ये आहेत आणि 5 थोडेसे क्रीमिश टोन मध्ये. सो कुठलेही कलर आपल्याला पिक करते आणि खूप कमी प्राइस मध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. इयरिंग्स रिसीव झालेले. इयरिंग्सला आपण थोडंसं मिसमॅच करून पण घालू. मध्ये बॉटल ग्रीन कलर मध्ये पण आपण इयरिंग्स घातले ना तरी पण खूप छान दिसते. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. चला ट्राय करून बघूया एक्झॅक्ट वेअर केल्यानंतर कसं दिसतंय. आपलं आजचं कलेक्शन कसं वाटलं तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. अगदी कमीत कमी ज्वेलरीचं हॉल होतं आजचं, बट खूप सुंदर ज्वेलरी होती आणि छान कलेक्शन होतं. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.